सेकंड चालू झाले. हो झाले. नमस्कार, जरा पुढे या ना. नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे या ठिकाणी शास्त्रीनगर शाळेचा मनपालोपरा शाळेचा शाळा प्रमुख या नात्यानं आणि शिवाय इयत्ता 3री-4थीचा सुद्धा आता वर्ग मला आलेला आहे. कारण जे काही दिवसासाठी किंवा 2-3 महिन्यासाठी जे मधाळे सर आले होते, खजप्पा अर्जुन मधाळे, त्यांची त्यांच्या पगाराच्या शाळेत बदली झाल्यानं 3री-4थीची जी मुलं होती त्यांच्या ताब्यात ती पूर्ण आता माझ्याकडे आणली आहे. आणि आज शनिवार आहे आणि प्लस समग्र शिक्षा अभियान माध्यमातून ही काही क्रमिक ही पुस्तक आलेली आहेत, वाचनालयाची पुस्तकं काही, ही एकूण 66 पुस्तके आहेत. तर शक्यतो आम्ही शनिवारचाच दिवस घेतलेला आहे. तर हा पहिलाच मुलगा आलेला है. मास्क लेके आने का, लेकिन अभी मैं छूट रहा हूँ, लेकिन इसके बाद स्कूल में एंट्री नहीं है. मुंह पे मास्क होना चाहिए, जरूरी है. हाँ असो, ठीक आहे. तर या विद्यार्थ्याला मी हे पुस्तक वाचायला सांगतो जरा. मी मराठीतच बोलणार कारण आपली शाळा मराठीत आहे. जरी तू साहिल असलास, मोहम्मद साहिल असला, तुझी घरची भाषा जरी उर्दू हिंदी असली तरी पण आपली मराठी शाळा आहे आणि मराठी शाळेमध्ये आपण मराठी हा एक विषय आहे जो आपल्याला आला पाहिजे. आता हे पुस्तक आहे बघा, हे काय लिहिलं वाच, जरा मोठ्याने बोल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुनमुन आणि मुन्नू. पुन्हा एक असं बघा, आता उच्चार कसा करायचा, मुनमुन आणि मुन्नू. तू लेफ्ट राइट से लिखता या राइट से? राइट सा, तो ये हाथ करने का है. मुनमुन आणि मुन्नू. वेरी गुड. अभी मैं तुमको जो किताब दूंगा वो इतर पढ़ाई करने के लिए है. मतलब स्कूल का किताब तो है ही, स्कूल का किताब मिले ना तुमको, अगर उसके साथ साथ ये पढ़ाई में और हमको अच्छा देगा. अभी देखो धन्यवाद. आवाज चला, आवाज येतो का बघ. मुन्मुन आणि मुन्नू. ये देखो, ये क्या है. हाँ, अभी ये वेरी गुड, वेरी गुड. तो ये ऐसी पढ़ाई है, इससे क्या होगा कि ये तुमको घर में यहाँ वहाँ बैठते हैं, बिखरते हैं, घूम जाते हैं, टाइम पास करते हैं, तो इससे अच्छा है कि ये पिक्चर देख के और ये पढ़ाई करके. अभी देखो, अभी यहाँ से गोद चालू हो गई है क्योंकि इस पढ़ाई में क्या है, इस पिक्चर में मुनमुन आनी मुन्नू, मतलब ये मुनमुन है, ये रमा लड़की है, ये कबूतर है, ये रानी है. तो ये रानी यहाँ किधर दिखती होगी, देखो ये कबूतर है, ये पढ़ो. एक एक वेरी गुड. रमाचा र, देखो कभी भी पढ़ने से अच्छा है पहले ये पढ़ने का. ये पहला क्या है, बस ये पक्का हो गया. हाँ, ये र है, ये तुमको मालूम है. अभी र च्या बाजूला, वेरी गुड, फिनिश. तो र मा और ये च को या जोड़ा है तो या होता है चा, चा. हाँ, तो पहले बात क्या है, वेरी गुड. कभी भी है ना ऐसा जोड़ शब्द देख के घबराने का नहीं. ज्वाइन अगर आया ना अक्षर तो डरने का नहीं. हमको पक्का मालूम है ये पहला र है तो र बोलने का, फिर माँ और ये चा. एके दिवशी रमाचा. अभी देखो ये पहला क्या है, बस क्या हुआ, नहीं, वेरी गुड, घरात. तो डरने का नहीं, तुमको आता है, मगर तुम पटापट 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 जल्दी जल्दी करने से मुंह में गलत शब्द आता है, तो डरने का नहीं. आता दो, वेरी गुड. न, ये देखो, ये द को एक मात्रा, एक काना, दो, और ये क्या है, बस दोन. हाँ, र को एक मात्रा है तो रे होता है. वेरी गुड, कबूतरे. वेरी गुड. इसका मतलब क्या हुआ, एके दिवशी रमाच्या घरात. अभी ये देखो, ये पिक्चर में ये जो ये कलर वाला प्रिंटर, ये रमा है. ये देखो,
इस लड़की का नाम क्या है? रमा। हाँ, तो रमा के घर में एक दिन क्या आया? 2 कबूतर आए। देखो कितने कबूतर है? 2 है। ये कितने हैं? 2। हाँ, अभी अभी ये जो पिक्चर है उसके ऊपर ये वाक्य है। हाँ बोलो। रमा त्या त्यां वेरी गुड। त्यांना त्यांना कभी भी है ना थोड़ा हल्का सा मुंह में बोलने का क्या ना। हाँ, एक बार पक्का हो गया कि हाँ ये बराबर है। रमा त्यांना रमा त्यांना पाहण्यासाठी पाहण्यासाठी। व्हेरी गुड। एक एक अक्षर बोलने का। अंगणात अंगना। वेरी गुड। ग गलो एक मात्रा दिया है। गे। गेली व्हेरी गुड। रमा त्यांना पाहण्यासाठी अंगणात गेली। इसका मतलब क्या है? ये पिक्चर देख के पढ़ाई करके और दोहराने का ज्यादा मतलब बार बार पढ़ने का। अभी हमको कैसे आया है? क्योंकि हम बचपन से पहली कक्षा से हम पढ़ने का प्रयास कर रहे हैं स्वभाव। तो तुमको भी इसलिए स्कूल की किताबें ये ज्यादा किताबें ये पढ़ने को दी है। तो तुमको उच्चारण भले मैं मानता हूँ तुम्हारी हिंदी भाषा है, मराठी का उच्चारण कम आता है, घर में मराठी कोई ज्यादा बोलता नहीं, मगर तुमको ये बोलने के लिए तो हे येण्यासाठी तुला इथे पाठवलं ना। समझ में आया? चला एक मिनिट जरा व्हिडिओ शूटिंग संपून माझा अभ्यास घेतो। या पद्धतीनं जो जो मुलगा येईल ते प्रत्येक मुलाला वेळ दिलेली आहे। शनिवारी मी 2 वाजता पहिलीला दिलेली आहे, 2:30 वाजता दुसरीला दिलेली आहे, 3 वाजता तिसरीला दिलेली आहे आणि 3:30 वाजता चौथीला दिलेली आहे। म्हणजे याचा अर्थ कुठल्याही वेळेला गर्दी होऊ नये। आणि आपल्या शाळेची पटसंख्या ही 36 आहे। साधारण 8-10 मुलांचा एक वर्ग असतो, त्याप्रमाणे हे 9 चौक 36 आहेत। मग 9 विद्यार्थी 5 एकाच्या गटात 5 एकाच्या अशा पद्धतीने एकदम 36 येणार नाहीत, पण आले तर गर्दी नको व्हायला म्हणून हा आमचा प्रयत्न आहे। माझ्यापर्यंत मी जेवढी गर्दी कमी होईल आणि मला फिर से मुझे बोलने का ये मत करो, मास्क चाहिए क्योंकि मैं मास्क पहनता हूँ, क्योंकि मास्क होगा तो तुरंत ऐसा करेगा ना। देखो कोरोना हल्का सा कम हुआ है, पूरी तरह से छूट नहीं गया है। अगर समझो तुमको बुखार आया तो हल्का सा तुमने गोली खाया तो थोड़ा थोड़ा कम होगा, मगर फिर अगर तुम धूप में छाव में यहाँ वहां घूमेंगे तो क्या होगा? हाँ, तो इसका मतलब कम हुआ है, इसका मतलब पूरी तरह से निकला है ऐसा नहीं है। तो कम हुआ है इसका मतलब जब तक ना निकले तब तक हम अपनी तरफ से कोशिश करें, खबरदारी ले। पहला मास्क पहन के आना, फिर तुमको ये दूंगा, प्लीज गो। मास्क पहन के आना और पेरेंट्स को भी साथ लेके आना ताकि सिग्नेचर करना है। एक मिनिट। तर अशा प्रकारे मी प्रत्येक मुलाचा हा याला ऑफलाईन अभ्यास पण म्हणतात आणि ह्या मुलाचा अभ्यास पण आहे ऑफलाईनचा। आणि दुसरी गोष्ट की अवांतर वाचन, इतर वाचन सुद्धा ह्या वाचनीय पुस्तकाच्या माध्यमातून. थँक्यू।